नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण प्रकरण 1 बघितलं. त्याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. मग त्यामध्ये आपण मिडपॉईंटनेस म्हणजे काय, मिडपॉईंट म्हणजे काय आणि पोस्ट्युलेट म्हणजे काय, थेरम म्हणजे काय, ते कसं लिहिले जाते, कॉन्व्हर्स म्हणजे काय, हे आपण बघितलेलं आहे. आज आपण प्रकरण दुसरं सुरू करूया, पॅरलल लाईन्स. तसं हा नवीन नाही आहे, वर्ग 8 मध्ये तुम्हाला झालेला आहे. व्हॉट डू मीन बाय पॅरलल लाईन्स. सो हिअर कन्सिडर P is a plane here in this and look the nature of this here. Line L आणि line M, these are the two lines given here. आता यांचं नेचर बघा ह्या दोन लाईनचं, की ह्या दोन लाईन वाढवल्या आपण कुठेतरी तर ह्या एकामेकाला इंटरसेक्ट होणार. ओके, दीज आर कॉल्ड ॲज इंटरसेक्टिंग लाईन. म्हणजे अशा लाईन की त्या पुढे वाढल्यानंतर एकामेकाला इंटरसेक्ट होते, त्या लाईनला म्हणतात नॉन पॅरलल लाईन. ओके, सो इन अ प्लेन if the line are intersecting are called as a non parallel lines. दुसरा आपण इथे प्लेन घेतला Q, याच्यामध्ये दोन लाईन घेतल्या A and B. These two lines here, these two lines are not intersecting line, एकामेकाला छेदत नाही. ओके, लाईन इन अ प्लेन आर नॉट इंटरसेक्टिंग आर कॉल्ड अ पॅरलल लाईन. आणि म्हणून इथे लाईन A आणि लाईन B ला पॅरलल लाईन आपल्याला म्हणता येते. द टू एजेस ऑफ द रूम, रेल्वेचे दोन रूट, दीज आर नथिंग बट पॅरलल, दीज कॉर्नर्स दीज आर अ पॅरलल. ओके, यांना वाढवलं ते कधी इंटरसेक्ट होणार नाही. दीज आर कॉल्ड अ पॅरलल लाईन अँड दिस वन लाईन अँड दिस वन लाईन दीज आर इंटरसेक्टेड हिअर, दीज आर कॉल्ड एज इंटरसेक्टिंग लाईन हिअर. सो हाऊ डू यू डिफाइन अ पॅरलल लाईन? Two or more lines in a same plane also called as coplanar plane are not intersecting are called as parallel lines. म्हणजे एकाच प्लेनमध्ये असणाऱ्या आणि एकमेकांना न छेदणाऱ्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक रेषांना पॅरलल लाईन्स असे म्हणतात. त्यानंतर ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय आपल्याला तुम्ही बघितलेलं आहे. ओके, नाव समजा दोन लाईन घेतल्या यार L आणि M, आणि यार ही तिसरी लाईन आहे. तिसरी लाईन ही लाईन L ला A बिंदूमध्ये आणि B बिंदूमध्ये छेदून जात असेल तर लाईन L आणि M ची ट्रान्सव्हर्सल असे म्हणतात. ओके, आता या ट्रान्सव्हर्सलमुळे काही अँगल तयार होतात. आता समजा हा अँगल A आपण घेतला, हा B अँगल घेतला, हा C आणि D. हा अँगल घेतला आपण E, हा F आणि हा G आणि हा H अँगल घेतला. तर आपल्याला माहीत आहे की हा जो अँगल तयार झाला AC आणि BD, या अँगलला कोणत्या प्रकारचा अँगल म्हणतात? इट इज अ व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल, हे दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अपोजिट अँगल, दे आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट, हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी हिअर दीज अँगल्स A अँगल आणि E अँगल, या अँगलला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. याला काय म्हणतात? करस्पॉन्डिंग अँगल. त्याचप्रमाणे D अँगल आणि H अँगल याला करस्पॉन्डिंग अँगल म्हणतात. B अँगल आणि F अँगल यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. आणि C आणि G अँगल आहे याला सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल. मीन्स देर आर 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म. त्यानंतर या ठिकाणी हे B आणि H आणि C आणि E, these are called as alternate angle. These are called as alternate angle. Means there are two pair of alternate angles. आणि
ही जी आतमधली पेअर आहे हिअर एकाच साईडला ट्रान्सफरचा एका बाजूची आतमधली पेअर आहे हिअर बी ई, दीज आर कॉल्ड ॲज इंटेरियर अँगल आणि ही सुद्धा आपल्याला इंटेरियर अँगल. त्याप्रमाणे ए आणि जी दीज आर कॉल्ड अल्टरनेट अँगल आणि डी आणि एफ ला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. ओके, सो ड्यू टू द ट्रान्सफर्सल there are some pair of corresponding angles, interior angles, alternate angles are formed. Pair of corresponding angles, angle A and angle E, angle D and angle H, third angle B and angle F, fourth angle C and angle G. These are the pair of corresponding angles. Pairs of alternate angles. First pair angle B and angle H, second pair angle C and angle E. Pairs of exterior alternate angle. Exterior म्हणजे बाहेरचं. So this here A and G. First is angle A and angle G, and second is angle D and angle F. Third, pairs of interior angle. तर इंटेरियर अँगलचे दोन पेअर तयार होतात. पहिली पेअर आहे अँगल बी अँड अँगल ई, दुसरी पेअर आहे अँगल सी अँड अँगल एच. So there are some property we already learn in 8th class. Here we already know that what do you mean by linear pair angle. The sum of the linear pair angle is equal to 180 degree. The sum of the interior angle is equal to what? 180 degree, that is supplementary. Okay. Alternate angles are congruent, corresponding angle are congruent. So these are the properties we already done in 8th class. Some important properties. पाचही प्रॉपर्टी तरी लिहून दाखवलेल्या आहेत. And these are property we already learn in 8th class. तरी पण महत्त्वपूर्ण आहेत. पहिला आहे when two lines intersect the pair of opposite angles are congruent. Two lines intersect. समजा ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे, इंटरसेक्ट झाली. त्याच्यापुढे हे अपोजिट अँगल जे तयार होतील, these are the opposite angles are congruent. These angles are also called as vertically opposite angle. म्हणजे दोन लाईन एकामेकाला इंटरसेक्ट झाल्यामुळे निर्माण होणारे जे अपोजिट अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट होतील. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. आता लिनियर पेअर म्हणजे काय? यू ऑलरेडी लर्न अबाउट द लिनियर पेअर. नाउ linear means the two adjacent angle, you see two adjacent angle here, these are the adjacent angle. Okay, out of here the one side is common. असे दोन अँगल की त्याची एक बाजू ही सेम असेल आणि दुसऱ्या पेअर ऑफ अदर साइड्स मेक्स द अपोजिट रे, एकामेकाला अपोजिट रे निर्माण करत असतील तर अशा अँगलला म्हणतात लिनियर पेअर अँगल.
Now this OA and OB are opposite ray and OC is a common side of these two angles, and therefore angle AOC and angle BOC are called as a linear pair angle. आणि लिनियर पेअर अँगलची जी व्हॅल्यू आहे म्हणजे सम ऑफ द लिनियर पेअर अँगल इज ऑलवेज इक्वल टू 180. समजा हा जर 60 मापाचा दिला असेल तर हा 120 मापाचा होईल, म्हणजे दोघांची बेरीज किती 180 येईल. आणि म्हणून म्हटलं द अँगल इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. तिसरी प्रॉपर्टी आहे, इफ वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट. आता करस्पॉन्डिंग अँगल हिअर याला करस्पॉन्डिंग म्हणतो. समजा हा आपण 60 मापाचा घेतला आहे तर हा सुद्धा 60 मापाचाच भरेल करस्पॉन्डिंग अँगल. इफ वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट हे घेतला तर हा 120 होईल, हा सुद्धा 120 होईल. ओके, देन ऑल रिमेनिंग पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स congruent. Okay, if the lines are parallel. चौथा है, when one pair of alternate angle are congruent. one pair of alternate angle. आता या ठिकाणी हा अँगल 60 होईल, अपोजिट अँगल झाले, तर हा अँगल 120 होईल. लिनियर पेअर झाले म्हणजे 60 आणि हे 120. ही एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल, वेन वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट देन ऑल द रिमेनिंग पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट. म्हणजे रिमेनिंग पेअर्स हेही कॉन्ग्रुएंट होते, सुद्धा हेही कॉन्ग्रुएंट होईल. दीज पेअर्स हा 120 येईल तर ही पेअर आणि ही 120 येते, हे दोन्ही पेअर कॉन्ग्रुएंट होते ॲक्च्युली, म्हणजे सर्व पेअर्स हे कॉन्ग्रुएंट होतात. देन नेक्स्ट, व्हेन चौथी झाली. पाचवी काय, व्हेन वन पेअर ऑफ इंटिरियर अँगल ऑन वन साईड ऑफ पेअर. हे वन साईड घेतलं, याची जी वन पेअर आहे ही 180 झाली आहे, म्हणजे सप्लिमेंटरी झाली. ऑफ प्लेन ट्रान्सव्हर्सल इज सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची बेरीज किती आहे 180 झाली आहे. देन द अदर पेअर ऑफ इंटिरियर अँगल इज ऑल्सो, ही जी अदर पेअर आहे यांचीसुद्धा बेरीज किती होईल 180 होईल. चेक करता येईल, इथे 120 आहे तर हा 60 लिहाल, इथे 60 आहे तर हा 120 आहे लिनियर पेअर, आणि ह्या दोघांची बेरीज किती येईल 180 होईल. इंटिरियर अँगल थेरम. थेरम अशी आहे, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्ट बाय अ ट्रान्सव्हर्सल देन इंटिरियर अँगल ऑन आयदर साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. गिवन line L parallel to line M. Line N is the transversal to prove angle A plus angle B is equal to 180. Second, angle C plus angle D is also equal to 180 degree. Proof. आता याला प्रूव्ह करताना आपल्याला एक इनडायरेक्ट मेथड वापरायची, बाय इनडायरेक्ट मेथड. आता इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय की आपण 3 ॲझ्युम्शन घेऊ आणि त्यापैकी कोणते दिलेले 2 ॲझ्युम्शन हे चुकीचे आहेत ठरवू, म्हणजे ॲटोमॅटिकली तिसरा जो ॲझ्युम्शन आहे तो प्रूव्ह होईल. कन्सिडर फर्स्ट अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री. दूसरा एंगल ए प्लस एंगल बी इज ग्रेटर देन 180 डिग्री.
तिसरं अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. आता याच्यापैकी पहिला अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री ही पॉसिबिलिटी आहे. ही पॉसिबिलिटी आपण कॅन्सल करू. दुसरी जी पॉसिबिलिटी आहे ही पॉसिबिलिटी ही चुकीची आहे असं म्हणू. म्हणजे ऑटोमॅटिकली तिसरी पॉसिबिलिटी आहे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला प्रूव्ह करता येईल. केस फर्स्ट. If angle A plus angle B is less than 180, therefore by Euclid postulate जर अँगल ए आणि अँगल बी यांची बेरीज जर 90 असेल, 180पेक्षा जर कमी असेल, तर युक्लिडच्या पोस्टुलेटप्रमाणे लाईन यल इंटरसेक्ट लाईन यल. जर असं असेल तर त्या दोन्ही एकमेकाला इंटरसेक्ट. बट गिवन दॅट line L parallel to line M, this contradicts to our supposition. Therefore angle A plus angle B less than 180 degree is impossible. Case 2. If angle A plus angle B greater than 180. आता हा greater than 180 असेल तर काय होईल? Okay. Now angle A plus angle D is equal to 180 degree. That is linear pair angle. ओके. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही अँगलची बेरीज होईल. आल्सो अँगल प्लस अँगल D is equal to 180 degree. Also the same reason. Adding 1 and 2. Number 1 there and upon 2 do. Adding 1 and 2 we get. Adding 1 and 2 we get. We get angle A plus angle B plus angle C plus angle D is equal to 180 plus 180 is equal to 360. आणि याच्यातला हे दोन्ही अँगलची बेरीज आपण मायनस करून टाकू. देअरफॉर अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 मायनस अँगल ए प्लस अँगल बी विच इज इक्वल टू. नाउ दिस अँगल ए अँड अँगल बी इज ग्रेटर दॅन 180. जसे 200 300 250 काही पण अँगल राहू शकेल. तर यांची जी वजाबाकी आहे 360मधून जर 200 असेल तर 180पेक्षा कमी होईल. म्हणजे हे लेस दॅन 180 येईलच. कारण की हे दिस इज अ ग्रेटर दॅन 180. आणि त्याच्यामुळे अँगल सी प्लस अँगल डी हा लेस दॅन 180 डिग्री झाला. म्हणजे हे दोन अँगल आहेत यांची बेरीज लेस दॅन 180 डिग्री. अँड देअरफॉर अगेन बाय पोस्टुलेट हिअर वी कॅन से दॅट देअरफॉर by Euclid postulate line L and line M are intersecting.
intersecting. This contradicts to our supposition. Therefore, angle A plus angle B greater than 180 is impossible. Since this is impossible, therefore, what is possible? Therefore, angle A plus angle B is equal to what? 180 degree. Hence proved.